श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज, श्री रामदास महाराज की, सद्गुरु पंत दादा महाराज, जय. स्वामी समर्थ महाराज, जय. हर हर महादेव. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ईश्वर. तया नमस्कार वारंवार, पायाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, पायाती कुळाचा विचार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. किती नंबरचा अभंग आहे आता? गंधर्व अग्नी सोमपर्यंत आलतो. 124 नंबर खालीवर आहे आमच्या. गंधर्व अग्नी सोम 22. हा ते व्हायले ना? हा तो झाला ना. हा तर 23 नंबर का? हा. सोनियाचे ताट शिरीने भरले, भक्ष्यावया दिले श्वानाला की. मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला तो जाई. वेद पारायण बधिरा सांगितल्या, त्याची ते कोण काय जाणे. तुका म्हणे ज्याचे तेची एक जाणे, भक्तीचे महिमा साधू जाणे. भक्तीचा महिमा सामान्य जीवाला कळणार. आवाज येतो ना व्यवस्थित? हा. बरं झालं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्तीचा जो महिमा आहे, भक्तीचं जे वर्म आहे, भक्तीचे ते वर्म दयाचे हाती. पुढे काय? दया महासिद्धी ओळंगती. महासिद्धी ओळंगती. भक्तीचा महिमा दयाची हाती, महासिद्धी ओळंगती असे नाही. सोन्याची ताट दुधाने भरली आणि खाण्याकरता कुत्र्या पुढे ठेवलं. काय उपयोग त्याच? काही नाही. नेमकं महाराजांना काय सांगायचंय आता याच्यातून? मोत्याचा हार गाढवाला घातला. आता गाढवाला मोत्याचा हार घाला, काही करा, त्याला जर लोळी आली ना त्याला जर गाढव लोळी आली ना, ती कुठं लोळत मग, नाही का? ते म्हणत नाही आता इथं राख आहे, इथं माती आहे, इथे कसं लोळा. गाढवाचं सांगत महाराज, गाढवाचं. त्याला मोत्याचा हार घातला गाढवाला आणि डुकराची कानास कस्तुरी लावली. आता कस्तुरी काय ती काय मुक्काम गटरतच आहे. नेमकं महाराजांना काय सांगायचं याच्यातून? भक्तीचं वर्म काय कळण सामान्य जीवाला, नाही का?
साधूलाच कळन. वेदज्ञ मनुष्य बहिरेस ज्ञान सांगू लागला त्याचा उपयोग आहे. नाही. त्याला ऐक नाही. हा. अरे याच्याकडे गण वेदाचं ज्ञान आहे, पण तो बहिऱ्याला सांगू लागला काय उपयोग आहे त्याचा? नाही ना. परंतु त्याच्या सांगण्याचे वर्म त्या बहिऱ्यास काय कळणार? या अख्ख्या दृष्टांतून त्यांना एकच सांगायचंय, भक्तीचा महिमा कोणाला नाही कळणार. हा. प्रेमाचा विषय भक्ती प्रेम सुख नेणवे आणि हा पंडित वाचन. हा पंडित वाचे ज्ञानी अशी जीवनमुक्त जरी झाला ना म्हणले आत्मनिष्ठ, भक्ती सुख दुर्लभ. म्हणजे किती संगती अभंगती नाही का. हा. आता बाकी त्यांना ते सुखच माहिती नाही तर काय कळणार आहे. हा. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. संतांचा महिमा ज्ञानेश्वर महाराजांचं 16 चालू आहे आजपासून नाही का. हा. दिंड्या निघाल्यापासून, पण आता हे 2-4 दिवस लईच महत्वाचे. हा. ते मग आपल्याला काहीतरी थोडं आपल्याला त्यांचा महिमा कळायला पाहिजे ना थोडंफार. शाब्दिकाचे काम नाही ते. शाब्दिकाला ही जी स्थिती आहे ना भक्ताची, ती प्रेम भक्ती, त्याला काही कळत नाही त्याला. ते त्याला असं वाटते काय यांना एवढं भरून येतंय बा, डोळ्याला गंगा यमुना चालू होतात बा, काही कळत नाही ना. ते नुसतं पाहत राहतात. प्रेम भक्ती आहे. प्रेम प्रगट झालं आतून ते. हे हा बोध सहसा पंडिताला कळणार नाही नाथ महाराजांना. हा बोध सहसा पंडिताला होणार नाही. भागवतात म्हणतात याचा महिमा कळायचा असेल तर भक्तच व्हावं लागल. बाकीच्याला कसं काय कळन हो. भक्तीचा त्याला अनुभवच घ्यावा लागल, वरून नाही कळणार. त्याच्याकरता एवढे दृष्टांत दिले. सोन्याचं ताटे दुधानं भरले. आणि आता कुत्र्याला काय सोन्याचं काय आणि काय काय त्याला काय महत्व आहे का त्या सोन्याचं? नाही. काय कळणार आहे ते महिमान. गण सोन्याचं पात्र, कुत्र्याला काय फरक आहे त्यात? जसं त्याला महत्व कळत नाही त्या सोन्याचं. गाढवाला मोत्याचा हार घातला तरी त्याला काय त्याचं महत्व आहे हो. डुकराला कस्तुरी लावली नाकाला, काय उपयोग त्यात? ते जर 24 घंटे त्या गटारातच लोळत आहे, त्याला कस्तुरीचा महात्मा कळणार नाही. एखादा वेदज्ञ मनुष्य आणि बैऱ्याला ज्ञान सांगू राहिला, त्याला काय महत्व कळणार ते वेदाच्या ज्ञानाचं? तस तुकाराम महाराज म्हणतात, जे खरे वर्म आहे ते ज्याचा तो जाणतो आणि भक्ताचा महिमा साधू जाणता. भक्ताचा महिमा संतांना कळन, कारण ते त्याच्यातून आलेले असतात ना. अंतःकरण शुद्धी, प्रेम, सुख जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. न हे माझे मना हो का पंडित शहाणा. कोरड ज्ञानावाले, कोरड्या ज्ञानावाल्याला हा भक्तीचा महिमाच कळायचा नाही ना, आणि त्याचं ज्ञानही नाही. अहो हे भक्ती प्रगट कराय करता ते चैतन्य महाप्रभूंचा अवतार आहे ना. चैतन्य महाप्रभूंचं चरित्र पहा तुम्ही. त्याच अवस्थेत राहायचे ते.
रडायचे, हसायचे जंगलामध्ये, खुशाल इतकं नामस्मरण करायचे, इतकं नाचायचे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम. देवाला अवतार घ्यावा लागला हे प्रेम प्रगट होण्याकरता. पण सगळं कोरडं ज्ञान म्हणले समाधान नाही ना देत होते. आता आपल्याला उपाशी आणि नुसतं त्या फराळाचं वर्णन करून पोट भरण का? नाही. तसं आहे कोरडं ज्ञान. हा, कळण तुम्हाला खिचडी कशी बनवत्या. खाल्याशिवाय तृप्तता आहे का? नाही. अनुभवाचं. भक्ती म्हणजे अनुभव, प्रेम. याचा वर्म कोण कळण? ज्याला भेटलंय ते भक्ती सुख त्यालाच कळण ना. येरते बहुत जोडीची किरीती जायचे भजनी भोगासाठी. भजन त्यालाही चाललंय म्हणले पण सगळं पोटावरच गेलं ना. भजन तर रगड लोक करते हो, पण अंतःकरणात प्रेम कुठे? प्रेमाविन भजन नाकाविना मोती, मोती नार्थाविन पोती वाचू नये. नाथांचं तर लय सडी सोड सांगे. आणि ही भक्ती प्रगट होण्याकरता तर माऊली ज्ञानेश्वर महाराज लोपलेलं ज्ञान, भक्ती, ज्ञान, वैराग्य, भक्तीचा महिमा सांगण्याकरता अवतार घेतला देवाना. काय संतांचं येणं कशा करता असतं. मग शास्त्री होते, पंडित होते, किती काय विद्वान होते, आळंदीमध्ये काय साधे होते का पैठणला होते, पण अनुभूती नाही ना त्याची. म्हणजे त्यांनी जागिरी करून टाकली होती त्यांच्यावाली. पोटाचा व्यवसाय केला होता फक्त, मोठेपणा, प्रतिष्ठा नाही का. अनुभव कुठे होता, साक्षात्कार कुठे? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना प्रगट व्हावं लागलं ना. झाले प्रगट, पण कुठं ऐकायचे ती गुढीत कायच ऐकायचे नाही का. काही चमत्कार झाले, रेडा बोलावल्यावर मग ते कळ, अरे काय सामान्य नाही का. भिंत चालवली, गर्भवती ज्याचा हरविला, रेडा बोल हरली सांगायची भ्रांती. मग ज्ञानेश्वर महाराज की जय नाही का. मग महिमा कळाला. ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्तीचे महिमान साधू जाणी जावी त्याच्या कळे. स्वतःला ज्यावेळेस ते प्रेम प्रगट होईल ना, आता लोकांना व्यवस्था लागते, अवस्था नको कोण. आणि खरा परमार्थ तर अवस्थेच आहे. अवस्था लावून घेणा अजून कान ये, गरुड वाहना गंभीरा ये, गादा तारा बापर खमा देवी वारा श्री विठ्ठला. दीन तैसी रजनी झाली हो माये, अवस्था लावून गेला अजून कान ये. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग स्वतःची दिवा. दीन तैसी रजनी झाली हो माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. ही अवस्था आहे माऊलीची. बाप रखमा देवरा श्री विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबा या म्हणून, अरे खरं जे वर्म आहे ना ते जाणण्याकरता भक्तीचं, ते साधूलाच कळण, दुसऱ्याला कसं कळण हो. त्या कोणा जाणतेनेच जाणाव्या, अंतरीच्या कोणा काय करणार. हे प्रेम हे काय नाही कळत सामान्य जीवाला. म्हणून चार दृष्टांत सांगितले, सोन्याचं ताट आणि कुत्र्या पुढे ठेवलं. मला मोत्याचा हारे पण तो गाढवाला घातला, काय उपयोग त्याचा नाही का. मोठ कस्तुरी आहे, कस्तुरी म्हणजे सामान्य, पण ती डुकराला दिली, काय उपयोग आहे त्याचा.
मग श्वेत परायणे पण बधीराला सांगत होतो. बधीर म्हणजे ज्याला ऐकू येत नाही तो. तयाची ते खून काय जाणे का म्हणे ज्यांचे, तोच एक जाणे भक्तीचे महिमा. का म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच महिमा. तसं महिमान कसं कळन हो. तसं महिमान कळणार नाही कोणत्याही क्षेत्रातलं. कोणत्याही क्षेत्रातलं वर्म तसं कसं कळन. एखाद्या मुलीला पोळ्या करायला आणि त्यानं काढलं मोबाईल मधून सगळं ते असं करायचं तसं करायचं तसं करायचं. आता ते ज्ञान अनुभवाचं हे का नुसतं शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान. त्यानं काय मग वरून पुरण लावलं ना आतमध्ये ते पोळ्या काऊन जमाना म्हणे आता पाहिलंय त्याच्यामध्ये पण ते वर्म नाही ना कळालं. आता केव्हा तिला पोळ्या जमतील बरं. नाही महिमान तिला कळला आणि तिला एखाद्या मावशीच्या पाया पडावं लागल. तिची महिमान साधू जाणे असं आहे. भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमाचं जे सुख आहे भगवंताच्या दर्शनाचं ते सगळ्यांना नाही ना साजूक सुख. का म्हणे कृपा करील नारायण एवढीच भगवंताची कृपा होईल ना आपल्यावर. शुद्ध अंतःकरणामध्ये त्या सुखाची अभिव्यक्ती होईल. मग ते सुख म्हणजेच भक्ती. नाही तो आनंद म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे काय. ऐसा हा लौकिक कदा राखलेना पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी टाकेत आळशी पोट पिसा. आता जे काय घोड्यावर बसून देत नाही खाली चालून देत नाही का. जगाचा व्यवहार फार जुना आहे पूर्वीपासून आहे नाही का. आजच्या असं काही नाही तेव्हा रिकामपासून येते. आचार करता म्हणते आपण त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवलं आहे. कृपया लाईनवरच राहा. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ. म्हणजे एखादा जर परमार्थाला लागला त्याला त्रास देतातच समाज नाही का. एखादा लय संसार करायला लागला त्याला नाव ठेवणार. हो देवा हा लौकिक केव्हाही रक्षण केला जाणार नाही. कारण एकदा मनुष्य व्यवस्थित संसार करू लागला त्याचा कित्येक लोक असे म्हणतात की हा देवाचे भजन पूजन कधी करत नाही. त्याला काय धर्म कळतो का देव कळतो का. आळंदीची यात्रा आळंदीला जावा नाही का. सदा सर्व काळ संसारातच निमग्न असतो म्हणून दोषी. त्याला दोष देतात ना लोक. आणि एखादा तिकडे गेला का म्हणते काय बोंबला तिंडतो इकडे तिकडे. सरपंच घरदार मुलं बाळ काय तुला काय देव काय ऐकतो म्हणजे जुने कोणाही लौकिक. म्हणून महाराज म्हणले ना ऐकावी जनातीन करावी मनात. सदा सर्व का संसारातच असतो म्हणून दोषी आहे. ह्या जनापवादाकडे लक्ष देऊन संसार करण्याचे टाकले तर आळशी म्हणते. मग केवळ आपले पोट भरणारा अशी म्हणतात. करावा ते कोणी समाज नाव ठेवतो नाही का. आता समाज आहे समाज देवा धर्माला सोडित नाही तर मग सर्वसामान्य काय सोडणार नाही. अवतारी महापुरुषांना समाजाला सोडलं नाही. ती परीट साधं परीट होत ना. काय त्याची बायको रुसून गेली होती काय तो घरात येईना ना.
मी काय रामी काय म्हणले नाही का? म्हणा सीता माता तिकडे होती ना अशोकवनात, रावणाच्या कडक सुरक्षा व्यवस्थित होती ती. आता ती अग्नी परीक्षा देऊन आली होती, पण याला काय माहिती एवढा नाही का. ते असं हे पूर्वीचे राजे वेगळा वेश बदलून असे करायचे. राज्यात नेमकं काय चालू आहे बुवा हे त्यांना कळायचं ना. मग वेश बदलून फिरल्यानंतर असं कोणी प्रधान अमुक अमुक लोक काय चर्चा करतात, लोक काय बोलत आहे बुवा, काय बोलत आहे बुवा असं. पोरीट बोललं तर देवानं ते सीतेचा त्याग करून टाकलं, वनवासात पाठवून दिली ना परत. वाल्मिक ऋषीने मग पुढं तो इतिहास लवंकुशचा. काय कारण? एक परीट. समाज हा काय आजच आपल्याला त्रास देतो असं काही नाही, त्याचा स्वभाव येतो नाही का. जगद्गुरु तुकोबराला त्रास दिला असं, माऊलीला त्रास दिला असं, महात्माला त्रास दिला असं. जो त्या वाटेला लागला ना ते स्टेशनच समजायचे, ते लागणारच होते. आता रस्ता असतो आहे ना, म्हणून म्हणलं भक्ती ते कठीण सोळावरची पोळी. भक्ती तशी सोपी आहे, कशाला लागले रावगड बी नाही. कारण भगवंत स्वरूपाला जायचं म्हणजे ती कशी पाहतो ना देव कधी कधी टिकत को नाही बा. ऐसा हा लौकिकदा राखवेना पतित पावना देवराया. संसार करता म्हणती हा दुष टाकीता अशी पोट ओसा. लय काम करायला लागलं तर म्हणते काय हा, आणि काम नाही करायला लागलं तर म्हणते आळशी हा. आचार करता म्हणते अपासारा न करिता नरा निंदिताती. आपल्या वर्णाश्रमाला उचित अशा आचार विचाराने वागू लागला, देवपूजा करू लागला, तर त्याला तिकडूनही लोक नाव ठेवतात. त्याला काय म्हणत्या, तुमच्या दादातले घाणं निघाल म्हणते आज. काहीतरी म्हणतात पाया करू करू वागला, देवपूजाला लागला असं काहीतरी म्हणतात. ते आता लागलाय परमार्थाला तर चांगलंच आहे ना. काय त्याच्यात काय नुकसानी, चांगलं आहे उलट. समाज नाही ना, समाज सहनच होत नाही ते. देवपूजा करू लागला तरी त्याला तिकडूनही लोक नाव ठेवतात, आणि देवपूजेचा पसारा मांडून गोमुखीत हात घालून तो बसतो म्हणून अलीकडे मोठा साधू झाला असं म्हणतात. गोमुखी म्हणजे काय? नाही सांगता येत, कोणलं तरी सांगता येईल ना. जपमाळ घालायची पिशवी. माहिती, बाकीच्यांना काय माहिती एवढं. जपमाळ घालायची पिशवी, तिला एक बाजूला तोंड राहत, गाईच्या मुखासारखीच असते ती एकदम. त्याला गोमुखी म्हणतात. एखादा जर त्या गोमुखी मध्ये हात घालून जप करीत बसला ना, त्यालाही नाव ठेवणार. नवीनच वाटतं ना लोकांना ते. मग नवीन पंथाचा स्वीकार केला काय बदल. काय अज्ञानी जेव्हा पुढं काय सांगणार आहे, काय नवं काय जुनं काय नाही का. जेव्हा एक अज्ञानी तो काय कुणीकडे सुटतो, त्याला काय काही ते म्हणते, काही म्हणते हाताला काही लागलं काय तुमच्या, काल तर चांगली होती.
हात आतमध्ये दिसत नाही ना, हा जास्त अज्ञानी ते हा अज्ञानी व्यथा मांडली समाजाची संतांनी, त्यांना अनुभव आलेला आहे ना प्रत्येक गोष्टीचा. हम्म ते म्हणते देवपूजा करतोय चांगला, तरी लोक नाव ठेव, आणि गोमुखीत हात घालून तो बसतो म्हणून अलीकडे मोठा साधू झाला असे म्हणतात. ते आता लय मोठा महात्मा झाला नाही का. हा काय करावं आता, कोणी या लोकवादाकडे लक्ष देऊन आचार सोडला तरी त्याला तिकडूनही कर्मभ्रष्ट असे म्हणतात. नाही केला तर भ्रष्ट आहे म्हणतात. याला काय देव कळाना, धर्म कळाना, संत कळाना, शास्त्र कळाना, भ्रष्ट झाला म्हणते, भ्रष्ट झाला नाही का. हा गावरान भाषेत भ्रमिष्ट झाला हा असं आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांना त्रास झाला लोकांनी, काय म्हणा समाजाला नाही. हा बाकीचे कुठे राहिले हो. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पण सण केला संत नाही का. हा तेच संत झाले ना मग, जिने सण केला तेच. तिने काही कोर्ट कचेरी नाही केल्या. म्हणून त्याप्रमाणे संतांची संगतीने वागू लागला तर ते लोक असे म्हणतात, अलीकडे याने साधुभावाचा उपदेश घेतलाय. जे संगती करावं ती कोणी नाव ठेवत, त्यांना काय उपदेश घेतला बा, अनुग्रह घेतला बा. जर कोणी साधूची संगती केली नाही, अहो हा करंट आहे, त्याला कसला सत्संग, याला कशाचे ज्ञान ते म्हणतात. असं आहे. घेणारालाही त्रास, न घेणारालाही त्रास. ते बाजू मांडल्या दोन्ही. जगत गुरु तुकोबरायांनी समाजाची एक काय नेमकं स्थिती आहे, समाज कसा आहे, आणि वास्तवातच आहे ना. लहान लहान पोरांच्या गळ्यात माळी पाहिले लोक येड्यावानी म्हणतात, काय मानगिरी एवढं लवकर कशी काय माळ घातली. आमच्याकडं पूर्वी असा एक जण यायचा, गेला तर विचारा 2-4 वर्ष झाली. ते 2-4 गळ्यात माळी पाहिल्या ना, या माळी कधी काढायचे असं वाटत घातलं काय भास ते काढायचं काही प्रश्न येतो. समाज याला परमार्थाचं ज्ञानच नाही हो. आणि परमार्थाचं व्यवहाराचं सगळं ज्ञान आहे. व्यवहाराचं काय सांगायचं मग. ऐसा हा लौकिकाचा राखवे ना पतीत पावना देवराया, संसार करता म्हणती हा तुशी, टाकीत आळशी पोसा, आचार करता म्हणती हा पसारा, न करता नवा निंदिता. नाही का. संत संग करिता म्हणती हा उपदेशी, येरा भाग्याशी ज्ञान नाही. ज्याप्रमाणे ज्याच्याजवळ पैसा नसेल त्याला म्हणतात हा निदैवी मूळचाच करंटा, त्याला कशाचे पैसे मिळतात. जर कोणी श्रीमान असला तर त्याला म्हणतात आपल्याच साठ्यात असतो. म्हणजे एखाद्याकडे जर पैसा कमी असेल नसेल त्याला करंटा म्हणते ना. आणि एखाद्याकडे जर असला पैसा तर काय फुगिरे बा, लय फुगराटे म्हणते, काय बोलत नाही माणसाचं काय जास्त झालं. म्हणजे
ज्याच्याकडे काही नाही त्याला बी काहीतरी म्हणणार, समाजाची निंदा करणार. ज्याच्याकडे पुष्कळ पैसा आहे त्याला सुद्धा समाज काहीतरी मोठा श्रीमंतीचा डौल आहे हा कशाच्या गरीबकडे पाहतो नाही का. याप्रमाणे पुष्कळ बोलू लागला तर वाचाळ म्हणतात. तर लय पळाला तर लय वाचाळे म्हणतात. लय बडबड करते कोणीकडे बी. वाचाळ, अनंत वाचाळ, परळती परळ. ते वाचाळ म्हणजे बडबड्या. इथं अर्थ कसा घ्यायचा, लय बडबडी. आणि एखादा बोलत नसला त्याला काय म्हणतात, पुष्कळ बोलू लागला तर वाचाळ म्हणतात, आणि मुळीच बोलला नाही तर सर्व त्याला गर्विष्ठ म्हणतात. त्याचप्रमाणे आपल्या इष्टमित्राची भेटीत गेला नाही तर हा मोठा निर्दयी आहे. आणि लय वरच्यावर भेटेल जाऊ लागला तर आमच्याकडे उमऱ्याची साल नाही शिकेल. जर रोज आला तर काय मग नाही, उठला का चालला, उठला का चालला, याला काय दुसरं दिसत नाही का आमचंच घर दिसत. आल्यावर तर चहा पाणी करावंच लागत ना. नाही आलं तर काय ते लय फुगीर होती, काय येत नाही कोणाची. गर्विष्ठ म्हणजे असा लोकाचार आहे. सनात महाराज किती जीवन कसं आहे शांती ब्रह्म म्हणलंय ना सगळ्यांनी, पण त्यांना सुद्धा काही समाजानं सोडलं नाही. याप्रमाणे त्याप्रमाणे 2-4 लग्न केले तर मस्त झाला. तर डबल लग्न केलं तर त्यालाही नाव. लग्न करू आता म्हणते हा मातला, डबल केल्यावर तर म्हणले माजला. 2-4 लग्न केल्यावर तर मग काय मग नाही का, मातला म्हणजे आपल्या गावठी भाषेमध्ये माजला नाही का. असं हे. आणि मुळीच लग्न नाही केलं तर म्हणते काय हा नपुसंक म्हणतात. ते अवघड आहे. ज्याला मूल नसेल त्याला निपुत्रिक म्हणतात, कांडाळ म्हणतात नाही का. तोंड पाहुणी म्हणतात. अवघड आहे. त्या बिचाऱ्यांना काय नसतं, पण समाजात लय असा मीठ चोळीतो. मीठ लक्ष्मीवर मीठ चोळल्यावर बरं वाटतं ना जरा. नाही पुढे घेत आज काय जखम असा चांग याच्यावर त्याच्यावर असं मीठ चोळा, चांगला निबार खड्याचं मीठ. कसं आहे समाजाचं, एक तर प्रत्येक जण कसं जीवन जगत आणि त्याच्यात मोलबाळ नसावा आणि मग समाज पावा नाही का. कोण काय म्हणा, काय कोणाच्या तोंडाला हातही लावता येत नाही. तोंडाला हात लावता येत नाही, ते सहनच करावं लागत. त्याला इलाज नाही. सहन करणे हाच त्याला एक पर्याय. तमाशा करून घेण्यापेक्षा सहन करून घेणे हेच पर्याय. ज्याला मूल नसेल त्याला निपुत्रिक चांडळ असे तोंड पोवणे असे म्हणतात. आणि एखाद्याला पुष्कळ पोर असतील तर मग गुलामाला खायला मिळेना आणि वर्षाला पोरं होतात. हाती पोरे म्हणे हे पाहतं काय असे लोक म्हणतात. लय झाले त्यांना आता खाण्यापिण्याची थोडी मागं पुढे होतं ना.
काय म्हणले मग पातकच कायला पाप करून ठेवलं असं नाही का उपाशी मारायचं कळू नाही का मग नाही तरी चांगलं जर बाय भांडायला लागल्या ना हे ऐकायला मिळतच ना आपल्याला कायला काढून ठेवली म्हणते नाही का आम्हाला त्रास द्यायला समाजामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक असतात सगळेच वर्गातले लोक असतात लोक वांतीप्रमाणे आहेत ती जशी हातात धरवत नाही वांती हातात धरवती कधी नाही त्याप्रमाणे लोकोपवादही रक्षण होत आणि अभक्त जे आहे त्यांना सत्संग पचत नाही अभक्ताला सत्संग पचन का नाही ना तिथं येऊ नये बी ते दुसरंच काहीतरी चालत एक तर तिथं जातच नाही एक तर सगळं आवडले तरी जाईल नाही तर मग जाणारच नाही गेला समजा चुकून त्याचं लक्ष तिकडे नसतच पचत नाही सत्संग पचल्यावर तर मग कल्याण होईना हो संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी त्याचं कल्याण होऊन जाईल ना पार संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपतीने पण संतांच्या संगतीत आतापर्यंत किती जीवांचा उद्धार झाला नाही का पचत नाही ना अभक्त शब्द वापरला ना अभक्त म्हणजे पापी अभक्त जे आहे त्यांना सत्संग पचत नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अहो सर्वजण हो तुम्ही माझी एक गोष्ट ऐका तुम्हाला तर भक्ती करावंच लागेल भक्ती केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही मग तुम्हाला जर उद्धार व्हावा असं वाटत असं आपलं जन्म मरण खंडावा असं जर वाटत असं मनुष्य जन्म तर मिळालाच ना या जन्मी ओळखी करा आत्माराम या तुझी घडी देवाची भजन आणि काही ज्ञान नाही कोठी बहुता सुकृती नरदेला भक्ती न गेला अधोगती मग जर अधोगतीला जाऊ नये असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अहो सर्वजण हो तुम्ही माझी एक गोष्ट ऐका आता हे अनुभवच आहे बर का तुकाराम महाराजांना हा सगळा त्रास झालेला आहे महाराजांना हा सगळा त्रास झालेला आहे पूर्ण जेवढं सांगितलं आपण का तेवढा ते म्हणते मग ऐका तुम्ही आता मला जर भगवंताची प्राप्ती व्हावं असं जर वाटत असेल तर म्हणजे आपल्या फायद्याचा ते ना उपदेश आणि त्याच रस्त्यानं आपण चाललोय ना का म्हणे याची वाटे चला दरवर्षी पांडुरंग भेटेल पांडुरंगाची भेट पाहिजे ना तुम्ही याच रस्त्यानं चला स्वल्प वाटे चला जाऊ सोप्या वाट्याना तुम्ही काय करा ते सगळे दृष्टांत सगळं अभंग समोर ठेवायचा आणि मग शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे आता ऐकावी वचन काय वचन आता एवढा जरी त्रास होणारच ह्या कोणाला काहीतरी याच्यातून एखादा तर होईल एवढे सांगितले एखाद्या याच्यात बसणारच आपण कुठंतरी कोणी सुटणार नाही असं कोणी याच्यातून सुटायचं का नाही कुठंतरी एखाद्या गळाला गुतनच ना आईसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करता म्हणते आधूस संसार तर प्रत्येक जण करतो जे
टाकीत आळशी पोट पुसा, आचार करिता म्हणती आप पसारा, न करता नरा निंदिताती, संत संग करिता म्हणती हा उपदेशी, येरा भाग्याशी ज्ञान नाही, धन नाही त्याशी ठाईचा करंटा, समर्थाची ताठा करिता ती, बहु बोल जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी, भेटीस न वजता म्हणती हा निष्ठुरण, येता जाता घर बुडविले. आमच्या उमऱ्याला मातीने ठेवली, उठला का चालला नाही का. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला न पुसंक, निपोत्रिका म्हणती पाहावं चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा, लोक जैसा ओक धरिता धरवेना. महाराज म्हणले कोणाच्या तोंडाला हात लावायचे आता, आणि कोणा संग भांडत बसत्या. बरी समोर नाही म्हणती, माग म्हणत्या. समोर म्हणायची हिंमत नाही ना. अभक्ता जिरेना सत्संग, सत्संग जिरल्यावर तर तो काय कोणाची निंदा करीन नाही का. अभक्त तुका म्हणे आता ऐकावे वचन, एवढ्या हे जे शेवटचा चरणाचा तुकडा आहे ना, तो फार महत्वाचा आहे. जगत गुरु तुकोबरायला नेमकं काय सांगायचंय आपल्याला, आणि हे फक्त भक्ती करणारा करताय. जो भगवंत प्राप्तीच्या मार्गाला लागला त्याच्या करता हा सूचना. मला भगवंत प्राप्ती व्हावं असं वाटत असेल, जर काही अडथळे दूर करायचे असलं तर मग संतांचं ऐकावं लागेल ना आपल्याला. तुका म्हणे आता ऐकावे वचन, माझं वचन ऐका तुम्ही, आपल्याला म्हणत्या. त्याजो नियाजन भक्ती करा, यशाची संघर्ष करत बसू नका. गेले तिकडे डोंगरात जाऊन भगवंत चिंतन केलं, तिकडे देवाचं दर्शन झालं, काही फरक पडत तरी. काय कोणाचं गेलं निंदा पाप त्यांना झालं ना. जगत गुरु तुकोबाला पांडुरंगाची भेटही झाली तिकडं. म्हणून ते म्हणत्या तुम्ही काय करा, यांचा त्याग करा, जनाचा त्याग करा. का म्हणे आता ऐकाय वचन, त्याजून जन भक्ती करा. पण मला हो सर्व जन तुम्ही माझी एक गोष्ट ऐका, या लौकिकाचा त्याग करून हरीची भक्ती करा. किती सोपा उपदेश. सांगायचा विषय असा का, आपण त्या मार्गावरती प्रवासी आहोत, आपल्याला याची फार गरज आहे. आणि कोणाचं ऐकून जमणार नाही. जो अनुभवातून गेला, त्या रस्त्यानं गेला ना, तोच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. महाराज म्हणले काही कोणाचं मनावर धरू नका, कोण काय म्हणान कोण काय म्हणान, काही ऐकून घ्यायचं फक्त, पण करावे मनाचे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. त्या करायचं ना, आपलं निवांत चिंतन करायचं. आपण तर काय डोंगरात जाऊ शकत नाही, पण पाठी चिंतन करायचं नाही का. पद्धतीनं संत आपल्याला जाग करत असतात बरं का. योग्य वेळेला महाराजांचं प्रमाणे भागलिया मज वाहतील कडे, मी जोडी सर्व तू. त्याला राग आला तर तो रागाच्या भरात माळ काढायला बसला. एकटं घालीत नव्हतं माळ, घातली. ते लोक नाव ठेवायला लागली. एकटं फार कोणी येत नाही, आणि आल्यावर असं तरच देण्याचं काही कारण नसताना
मग असं वाटतं समाजाला त्रास होऊ नये आपल्याला जो झाला तो. आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलाबाळांना होऊ नये असं आई वडिलांना वाटतं ना. ते अनुकूलता प्रतिकूलता ही परमार्थ पहिल्यापासून आजच थोडे का. कधी कधी थंडी वाजती, कधी कधी गरमही होत, म्हणून पोती बंठवून जमन का. चालूच राहणार आहे ना ते. पाऊसही येतो कधी कधी, चालूच आपलं थोडंफार. मग लईच वाजायला लागलं तर करावं लागत, पण पण नाही ते जमत. तसं आहे हा लोकांचा. सगळ्याच आता संतांना त्याचा अनुभव आला. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येत असते जात असते. परिस्थिती ही कायमची तशी राहत नसते. कायमची धडा 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 महिनाभर पाऊस चालू होता. आता आहे का? नाही आता लय थंडी आहे. अजून 2 महिन्यात राहील का? नाही ना. जे येत असतं ते जात असतं. म्हणजे कधी जाताही नाही येताही नाही, त्याच्यावर काही परिणाम होत नाही, ते ब्रह्म आहे. आपलं आत्मस्वरूप आहे. आणि हे सगळं सांगण्याकरता संत येतात. असे ज्ञानेश्वर महाराजांचा आता 2-3 दिवस सुंदर असा सोहळा चालू आहे. जय जयकार चालू आहे आळंदीमध्ये, नाही का. पंढरपूरच येते आता. निदान घरी बसून काही का ना थोडा सत्संग व्हावा, काही काय ना भगवंताचं नामसंकीर्तन घडावं, साधू संतांचं काही का ना वानावे ऐकावे ते सदा. त्या सर्व काळाला जरा एकादशी आहे, त्या अभंग होईल, थोडं भजन होईल. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.